मोबाईलचं काम हो दाजी या 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 बसा. बरं आहे का? बरं आहे भाऊ. आज आज आले पण लय उशीर केला यार. आता ही म्हणली सकाळी एकट्याला यायचं होतं, तिला लावायचं होतं, पण मागून मी विचार केला, म्हणलं चला आपण जाऊ. गाड्या संग मेळ्याची जत्रा, त्याला काय. तुला कळत नाही होय का आज काय आहे? किती उशीर केला यायला? उशीर केला मग आता ती यांना थोडी काम होते त्याच्यामुळं तुम्हाला आयुष्यभर कामच आहे पोरांना का म्हणून आणलं? शाळांना आता सुट्ट्या लागल्यात का तवा? अरे आज रक्षाबंधनची सुट्टी असेल ना. नाही होती सुट्टी सुट्टी पण होती, नको पण- म्हणलं, उगाच तुम्हाला ताप घेणार. हा बस का आता दाजी हा मग आता नको घरी आल्यानंतर तुम्हाला वाटत पोरं घेऊन आले, पोरांचं कुठं तकलीफ असते होय. होतच माणसाला शेवटी, बायका म्हणतातच. वहिनी कुठे गेली? होय नाही ना. वहिनी अय अमृता अरे ये बाहेर ये जरा. हा कशा आहे, बरं आहेत का? हा बरी आहे. तुम्ही कशा आहेत? मी पण बरी आहे. कसे आहे भाऊ? एकदम ओके, काहीच अडचण नाही. तुमचं कसं आहे? बरं चाललंय ना? बरं आहे, पण थोडा उशीरच केला. हे यांना काम होतं, थोडं गावात जायचं होतं, लईच लेट झालं त्यांना येता येता. मी त्यांना म्हणलं होतं ना चला, एकटे असते लवकरच आले असते, हा त्यांना म्हणलं होतं चला. बरं झालं हे निघाले होते बाहेर जायला. आता हा बरं, एकाच घरी वावळणार आहे का? तिकडे बी जाणार आहे? नाही तिकडे बी जायचंय ना. मी ताट करून आणते, बसा बसा. हा चाट वहिनी ताट करून हा आणते. ताट करून. लय येळेवर आला तुम्ही, का बरं नाही तर भेटत झाले असते आपली. निघाले होते काय? अरे वावरात लय काम पडले यायला आमचा तोटा झाला असता. त्यासाठी मी तुम्हाला सकाळपासून म्हणत होते दादाला फोन लावा म्हणून. आता फोन लावायला मला तर रक्षाबंधन आहे, घरी अरे तर बघ असेल ना. किती वेळ थांबायचं घरी काय रानात बी लक्ष द्यावं लागत. त्या काय आहे जाऊ तूच बोल आता काय. तूच बोल म्हणजे हा ती थोडस काय आलं, जमिनीचा वांदा होता, जमीन घेतली हा कुठे ती शेजाराला घेतली होती. किती घेतलं? घेतलं 1.5 एकर. 1.5 एकर. हा म्हणलं बघावं जरा पाव मेवण्यांना अटकून काय आहे, काय नाही. आपल्या पहिल्या जमिनीला खेती नाही का? हे बघा तुम्हाला सांगू का, तुम्ही माझ्या दादाचं मत घेऊ नका. माझ्या दादा मन मोकळा आहे, त्याला जितके पैसे मागन ना तितके देईन. वा वा मी पुढं काय म्हणतोय? मग तुम्ही असं गोड गोड बोलत माझा बहीण आहे का काय? गोड आहेत कोणी नका आणलेली बोलू. काय? उशिरा आली परत लय गोड बोलत आज काहीतरी आहे. काय नाही रे दादा. बाकी कसं काय बाकी चाललंय? एकदम ओके. पर ऐक ना दादा, आपण आहे ना पहिले ओवळून घेऊ. वहिनी साखर नव्हती का घरामध्ये? जाऊ साखरेपाशी काय नसतं. अरे असं नसतं, सगळं पाहिजे. खडी साखर साखर आणायची ना काहीतरी. काय बाई वहिनी, असं असतं का कुठं? बर काय झालंय लय मुंग्या झाल्यात त्याच्यात. हा हा बर जाऊ दे. हो लक्षच नसतं घरात कधी. घे दादा बस हाय तसं. डोक्यावर घे दादा. अरे काय काय घ्यावा बा डोक्यावर? पंचे बिंचे असेल ना. आहे टोपी आहे. टोपी नाही का रे? घे पटकन चल, मला तिकडे बी जायचं त्या घरी बी. अरे थांब ना आता, भावाकडे आले म्हणल्यावर जरा दम काढ ना जरा शिक. लय उशीर नको करू दादा, मला तिकडे पण जायचं. ऐशा. आता तुझ्या बायकोन ठेवली नाही खडी साखर, त्याला आम्ही काय करणार आहे? जाऊ दे ना, आता मुंग्या झाल्यात म्हणलं, आता कुठून ठेवतील? अरे तू बहिणी ना येते पेड्याचा पुढा आणायचा. आता आणि मोकळ्या हात आली माझी तशी. परिस्थिती माहिती आहे ना दादा तुला. काय परिस्थिती? दाजीला काय बोका लागत? बांध 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 पटक्यात चल. वेड्या बहिणीची वेडी माया. वा वा वा. एकूण ते एकच आहे म्हणून तरी बरं आहे मी तुमच्या तिघांमध्ये. म्हणूनच लाडकी आहे सगळ्याची. हा मग झालं ना? झालं काय त्याला काय? आणि असं ताट मोकळं नेऊ का मी? मला काय वाटलं दादा आता आपण काय काय राहिलंय? म्हणणार आहे? तुमच्या बहीण भावाचं काय असेल ते बघून घ्या. काय? बर बर बर, मला माहितच होत. वहिनी चांगली आहे, दादाच लय आगावी. काढू का नको मग पाकिट? दे पटकन चल. अहो, आपलं चांगलंय, तुम्हीच द्यायचं. देतोय ना मी. तुम्ही ते दोघं काय देणार आहे? काय? ये भाऊ, जाऊ दे आज. तुझ्या नावाचे काढूनच ठेवले पैसे. किती? देतो आता. द्या की अजून. हे काय थोडे थोडे काढते द्या की दादा? सगळे द्या. ते दोघं काय नाही देणार, त्यांची परिस्थिती नाही. द्या तुम्ही. मोजी तर काय आलं, द्या तशीच. दादा हे मोजू नको, दे. माझ्यासाठी काढले म्हणतो, माझ्या नावाचे काढले म्हणतो, नवरतून मोजत बसलाय. राहू दे. वहिनी मी आहे ना तिकडे पण जाऊन येते दोघांच्या घरी. तिकडे गेले नाही का? तिकडे काय मिळणारच नाही, काय जायचं? बरं यालाच वावडा, चल घरी. अहो ग बसा. कसं आहे आता, मानपण असतो तो. बहिणीचं कर्तव्य आहे राखी बांधायचं. त्यांनी दिवागर नाही देऊ. काय बोलतात?
ते नाही कवा काय गोष्टी आहेत आणि कावळा हाकलं. अरे वर्षातून एकदा रक्षाबंधन येते, जाऊ दे की त्या भावाकडे. काहीच देणार नाही ते मला अरे माहिती. नका का द्यायला, अहो आपण जाऊ द्या भावाला ना, राखी तर दादानी दिलेत ना, जाऊ द्या. राखी तर बांधले पाहिजे ना भावाला. काय पाहिजे ना आपल्याला तरी त्यांच्याकडून. रक्षाबंधनचं महत्व आहे की नाही काही. चल मग किती ताट तसंच. हा असंच घेऊ ते ताट. हा. हे काय करा ऐका पैसे ना, बाजूला माझ्याकडे माझ्याकडे. नाही हे पैसे तुमच्याकडे राहू द्या. पटकन दाजीने खिशात घातले. बरं येऊ का बरं वावळीतून जातो. बरं वहिनी, तुम्हाला नाही तिला वावळा. येते मी तिकडल्या घरून हा. मी जेवण बनवून ठेवते या परत. हा. चल इकडून चल. बरं दाजी जा तर या, जेवण बिवण करून जा. हा. तिला स्वयंपाक आलो करून आलो ठेवा. तिकडून येतो. स्वयंपाक करून ठेवायचं सांगा तो. तू पण काय ग, लगेच देऊन टाका सगळे. वर्षातून एक सण असतो बहिणीचा हक्काचा असतो. काय आशा असती बहिणीला. ते सगळा बंडल द्यायला लावला तुम्हाला. तिच्या नशिबाने भाऊ तरी मला तर भाऊ बी नाही. बरं जाऊ दे आता तुझी इच्छाच आहे. मग आता असं कर, त्यांना सांगितलंय परत यायला. तू पण चांगला स्वयंपाक कर. खीरपुरी करते. खीरपुरी कर आणि भजे काढ हा, चांगले. भजे खीर पालकाचे भजे काढ. हा कुरड्या आहेत सगळं. चालेल ना. तुम्ही जाऊ नका आता या. मी नाही जात लवकर जा. पण मी एक चक्कर मारून येतो ना तोपर्यंत. हा करून ठेव तोपर्यंत. हो काही वाटलं फोन कर मला बर का अमृता. राखी नाही करा कोणी. हा या ना. यांचं बरं आहे हो. या दाजी. काय चाललंय पुढे जायचं तयारी तर नाही तर तुम्ही. नाही आज रक्षाबंधन आहे म्हटलं. हा हा. नाही येणारच होतो आम्ही आता. पण गेलो आता थोरल्याकडे जरा शिकतेच पहिल्यांदा घेतलं वावळून मी. तिकडे गेलते बाई. हा काय टाकले का काय ओवाळणी वगैरे काय? अरे 10 रुपयाने टाकले. सगळं टाकले त्या बायाने तसे हाकून दिली गेलं. मला वाटलं तर मग तिकडे कसं पाणी सुद्धा विचारलं नाही बाबा. थोरला म्हणलं लाईन शिरच यावं म्हणलं ना. पण माहिती आपल्याला ते नाही देत काही, मग डायरेक्ट इकडे यायचं. अगं वहिनी पाणी सुद्धा विचारलं नाही तिने. ते सतत ती ताट आहे, ते सांगायला सगळं नाही. ते काय नुसतं नावालाच मोठे. नुसतं वरवरच करायचं. मी तर म्हणली मा मोठा भाऊ नाद नाही करायचा. सण तर सण वाटणे ते एवढ्या थापा मारण्यात मारणा मातीच्या मला आणि तशीच हाकून दिली. 1 रुपया बी नाही टाकू. मोठा भाऊ ते काय भाऊ ते फक्त देखावा आहे त्यांचा. द्यायचं तर काहीच नाही. असतंय मस्त पण देत नाही. हे बघा ते बरोबर आहे नुसतं द्या कवाय काहीच नाही. ऐका ना मी काय कंजूस लई म्हणते, ऐका हे बारका भाऊ आहे ना माझा ते गुणाचा आहे. तो नका का नसाना. मी पुढे काय म्हणतोय मी म्हणलोय काय तुला मी म्हणलं होतं बा आता वय झाले हे मोठा झाले पुढे जाते राक्षा देऊन नाही मरेपर्यंत राख्या बांधावं मग पार म्हातार पण म्हणजे पार मस्त ना जाऊस तर बांधत्यात. मी काय म्हणते ताई, जोपर्यंत बारका भाऊ वहिनी आहे ना तोपर्यंत टेन्शन नाही घ्यायचं. लागलं. विषय नाही बघा. असे माणसं पाहिजे नाही ते काय आता मला बोलायची पार बोलची वाटणार बरं पाणी आणि वरून म्हणतोय काय जाताना जेवण जा गाठी घेऊन काय जेवायची याचं नाही याचं काय जेवायची नको पाणी पिलं का वहिनी राहू दे पाणी. ते मला जाताना काय त्याची जेवायला जायचं. हे बारक्याचं कसं घेऊ आवडून याचं. टेन्शन नाही याचं. तू नको टेन्शन घेऊ. हा तू एक काम कर ना, तुम्ही इकडून बसा ना, मला वावळायला बरं पडन जरा. डॉक्टर घे ना काहीतरी दाद्या. डॉक्टर हा घे पटकन. टोपी होती वाटतं पण जाऊ दे नको शोधू परत वेळ आला ना तुला. अरे हे बघ ही पिशवी ही घे ना. हा घे. नुसते लोक म्हणतात मोठा मोठा काय खरं रे मोठ्यांचं. हा कोणी रुपया टाकीला ताटाला तुला लय पगुळ त्याचा. अहो कसं असतं आता हे एका भावाला बांधलं दुसऱ्याला नाही बांधलं मग राग अरे येतो. मी आता दुसऱ्याला बांधायला कोण नाही म्हणते तुला पण काय दिलंय का मग ते जाऊ द्या ना, किरकिर नका घालू इथं माझ्या आता परत मी त्या भावाला. दारात येणार नाही तुला सांगतो अजिबात. नका येऊ याच्या याची ह्यो चांगला आहे ना, मग याच्या दारात येत जाऊ आपण. त्याच्या दारात येणार नाही डोकं सारखं ते त्यांचं फक्त असं आहे, मोठं घरण पोकळ. आणि मला काय म्हणते त्याची बाईक माहिती का, पेड्याचा बॉक्स का नाही आणला म्हणून तर दादा म्हणतोय. आणि तिने साखरेला आणि म्हणे साखरेला मुंग्याला ताट तिचे हे बघ काहीतरी आहे का याच्यात. साखर नव्हती घरात म्हणलं काय आता. ते 10 रुपये आमचेच आहेत. हे 10 बी माझेच आहेत यांनी दिलेत. हा ना हा मग तू ताडबी घेऊन आली होय. मग तिने ताट बनवून दिलं तर वहिनीनी त्याच्यात साखर नाही काहीच नाही. म्हणलं घेन चल. हा. सोडायचं ते तरी. मग बरं किती पाहिजे तुला? लय नको देऊ 10-20 हजार रुपये दे. 10-20 तू म्हणशील ते. अरे कशाला मोजत बसलाय दाद्या दे इकडं. असा भाऊ पाजी हा वाजणार नव्हतो पण ते म्हणलं की त्याच्यात काही तुझी छोटी नोट आहे का सगळ्या मोठ्या नोट टाकायच्या होत्या म्हणून म्हणलं. हा वे ते तुम्हाला बघा. द्यायचंय ना म्हणून 50,000 सकाळीच काढून ठेवले ते. बघा विषय येत नाही. बघा याला म्हणतात भाऊ. हा, मग काय, असले माणसं पाहिजे नाही तर नसलेले बरे. अरे ऐक ना
दाजींचं नाही का जमिनीचं व्यवहाराचं चाललं होतं दादाला म्हणले की नाही का माझ्या जमिनीचे व्यवहार मग एखादा म्हणतोय मी पण 10 हातभार लावतो मग मी काय करू आणि मग मी काय करू एवढंच विचारलंय त्यांनी एवढं जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ. अजून लागलं तर अजून सांग, मी आहे. बघा हा मग थोडी मदत करा जमिनीला, बाकी तुमची देऊन टाकू, आम्ही ठेवणार नाही. हा ते करतील मदत हा, आता हे चालू हे तुम्ही बहीण म्हणून दिले यांचा विषय नाही, पण पुढले जर दिले तुम्ही तर मग करू मदत, काय विषय नाही. देऊन टाकू पाठीमागे. मग काय बरं, राखी कधी बांधते? राखी बांध. अरे बोलले नादात आणि पैशाच्या नादात घरातूनच गेले बाबा. आता काय सांगू तुला, तू एवढं दाखवले डायरेक्ट पैसे मला झाले ना मी येड्यासारखी. बाकीचे पैसे पाहून येऊ नको, फक्त बाई बाबाला विसरू नको, फक्त एवढं कर. तुला विसरायचं असत मी तिकडून दादाच्याकडून तशीच नसती गेले का रे दाद्या. बरं आता जेवण करून जाणार ना? हा जेवण करून पहिले त्याला वळावं लागेल ना, परत तो म्हणून की नाही का तिकडे गेली तायडी आणि इकडे आलं नाही. कसं आहे आता मी एकटीची आहे, 2-2 असत्या म्हणजे काय नसतं वाटलं. हे बी काय नसतं टाकत त्याला, त्याच्याकडे ते हाय म्हणून गरीब पण नाही, श्रीमंत बी नाही. जाऊ दे हो, नावाला जायचं लोक नको नाव ठेवायला. ह्या भावाकडे ते भाऊ पैसे देतात म्हणून त्या भावाकडे गेली म्हणायला नको. हाय करे हो, जाऊ दे. बघ आणली राखी त्याच्या नावची तर त्याला मी बांधून टाकते. आता मला दादाने काहीच नाही टाकलं, मग मी दादाला तसंच म्हणले का नाही ते दारात आपण येणारच नाही आहो. उद्या खाट्यात तू परत जर म्हणे त्या दारात जाईल तू सांग नाही म्हणजे माहिती वाईट. बरं नाही जायचं, जाऊ दे कधी यायचं ना आता इथे ये. जाऊ द्या आता. जाऊ द्या, तुम्ही काय म्हणता, दिले ना आता त्या पैसे. जाऊ दे. कुठले भाऊ केले नाही तरी चालेल, कुठल्या भावाने काही केलं नाही तरी चालेल, मी सगळं करेन. हा काय अडचण नाही, आम्ही कुठून काय म्हणतो आता. लहान असला ना तरी मला नाही मोठा आहे खूप. बरं, चला आता आम्ही त्याला बर वळून येतो. त्याला वळून येते. जाताना आवाज येतो तुला. हा बरं, बरं, ठीक आहे. चालतंय. ओ ऐका ना, तिकडे गेल्यावर परत त्यांचे डोळे फुटायचे उग धरा. हा बरोबर आहे, बरोबर. हा ती बहिणी परत म्हणून एवढी न तेवढी. चल जाऊ का मी येताना चक्कर मारते तुझ्याकडे. बरं बरं, चला येऊ मग. हा हा लागल्यावर सांगा अजून. हा हा समजलं. काय नुसतं नावाला नुसतं मोठी. मोठं घरी काय ते त्यांचं. बरं झालं आपण लटलो होतो, पैसे मग आपण टाकले. बरं झालं तुम्हाला सकाळीच म्हणलं होतं 50,000 काढून आणा म्हणून, तेवढं तरी कामाला आले. नाही तर बिचाऱ्यांना किती वाईट वाटलं असतं ताईंना. बरं मोठ्यानी पण नाही काय दिलं, बारक्यानी पण नाही. तेच ना, एकुलती एक बहिणी तेवढं बी करता येत नाही कोणाला. बरं चल, तुला तुझ्या भावाकडे जायचंय ना, येऊ जाऊ आता. येऊन गेली ना, आवरलं ना तू? हा हा आईला आता 60,000 झालेत, अजून 40 तरी त्याच्याकडून उकळावं लागतील. आणि तिथे गेल्यावर असंच म्हणे दोघांना मारणामातीचं बोल, मी बोलू लागतो. नाहीतर तिथे कर पगुळ, मग रुपया नाही मिळायचा. नाही करत तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि तुम्हाला माहिती माझे भाऊ असे आहेत का माझ्या एका बोलल्यावर पगळा त्यात. चांगला टाऊक झाला आज सकाळी. हा हा मग एक काम करायचं का, काय? निघायचं का त्याच्याकडे आता. जाऊ ना 2 मिनिटं, पण तिथं प्लॅनिंग करा अगोदर जातानीच. काय प्लॅनिंग करायचं तुम्हाला सांगू का, इथून जायचं लय गोड गप्पा मारायची काय यांची थोडीशी नाही का, त्याची कशी आपण बदनामी केली थोडीशी याची बदनामी करायची. हा जमन ना मग. हा थोडस नाही का जास्त पैसे उकळायचं काम करायचं, बाकी काय विषय. मग चल जास्त पाणी लावायचं. एकच घर आहे पण 3 दार आहेत या घराला. हाय 3 दार, बरोबर लुटायचे कार्यक्रम. 3 दार आहे म्हणतो कुणाला माहित नाही, नाही तर आपलं सगळं पितळ सारखी उघडं बहीण पडलं. प्रत्येक भावाला मिळावा, त्याचं वाटूनच होईल. 3, 13, 9, 12. चल मी तुमच्यासाठीच करते हा ना. माझ्यासाठी कायच करते गडी भरण, सगळे पैसे घेऊन मला आणायला वेळ नाही. चल. मग संजू देवा बरं. राम राम दाजी. राम 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 राम. या, बसा बसा बसा. दादा बाहेर अरे ताई आली, बस 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 बस. ए रुपा, बाहेर ताई आली बघ. अरे ए, दाजी कशी आहे, बरी आहे का वहिनी? हो बरी आहे मी, तुम्ही? एकदम मस्त. लय उशीर केला यायला. आता हे यांना काम राहतात काय माया नको भसकू मोकर घेण्यात देण्याचे. पण दाजी तुम्ही प्रत्येक गोळ काढता बरं अरे का. 3 ठिकाणी वावळायचे तुमचे 3 एकच घर 3 दार आहेत. माझे 3 भाऊ इथे ताईंना. आता काय ते मोठे दारात गेलो तर ते भिकारी सारा दुन्याचा, ते मधला त्याच्या भिकारी. म्हणजे ताई तुला काहीच वावड टाकली नाही का. अरे रुपये बी नाही येत ना. आमचीच येते. हा म्हणजे एकुलती एक बहीण आणि काहीच नाही केलं का? एकुलती एक बहीण, मग यायचं तुमच्या दाराने बोंबलं भिकाऱ्यावर निघून जायचं. रुपा हो तू पाठदेशी चहा पाणी सोय कर पाठदेशी. हो हो. लय नाही, काही आज वेळ बरोबर आवळून गेलं, उशीर झाला चहा पाणी. अरे दाजी, दादा चहा पाणी घ्यावा. चहा नको. एवढं लांबून तुम्ही आलेत. ऐक ना, चहा नंतर बघू, आपण आधी वळून घेऊ. हा. मग काय होईल, आम्ही जायला मोकळे होऊ. हा एकच बहीण आहे. डोक्यात घेऊ ताई मला काहीतरी. आता तेवढं तूच बाबा चांगला आहे म्हणून आता काय तुझ्या दारात. तुम्ही ना टेन्शन घेऊ नका. अरे पण मी कुठं काय म्हणतो. हा तो लय चांगला आहे. तो आहे ना कधी मला कोणत्याच गोष्टीत कमी केली नाही आजपर्यंत तर नाहीच केली. त्या 2 भिकाऱ्यांच्या दारात बरं नेलं माय भावले चांगले माय. आता कसं आहे, आलेली परंपरा जागावं लागते, हाय का नाही रे दादा. मग काय काय यांना कळतच नाही. हा मला कळत नाही, बरं तुलाच कळायला लागले सगळ्या गोष्टी. तुम्ही आहे ना हाव का कुठं आलं का किरकिर नाका घाली जाऊ बाय. काय किरकिर घालते मी. दमा दाजी
चालूच राहत्या लय एवढं टेन्शन ना घेऊ तुम्ही. मग बहिणी ताटात रुपया नको टाकायला होय. अहो ह्यो टाकीन ना. लावून का मोकळं? दाजी काळजी नका करू तुम्ही. मी गरीब जरी असलो ना तरी मी माझ्या बहिणीला तसं पाठवणार आहे का? हा माझी एकुलती एक बहीण आहे दाजी. काळजी करायची नाही तुम्ही अजिबात. नाही आता जवळ जेव्हा भाऊ हा भाऊ जवळ जेवण ते ना तोवर काळजी करायची नाही. नाही मग काय अडचण आहे तर तसं. दोघांनी दिलं नाही. अहो त्याला मी म्हणलं जमीन घ्यायची बरं का, मोठ्याला मी म्हणलं थोडीफार मदत कर, ही रक्षाबंधनचं काय ना त्यासाठी चालतो मी का बुवा आता आमच्याकडे 10-15 लाख रुपये जमा होते, एक 2-3 लाख रुपयाची गरज लागते, पण ते तर काय बोल तेव्हा आमचीच उडावली त्यांनी उलट हसत तुम्ही जमीन घ्यायला निघाले असं तसं यावं. आणि मधल्याची बायको तर म्हणले अजिबात दारातच यायची नाही परत. बळा राखी बांधली आपली दारात, हाकलून दिलंय आम्हाला. एवढी फुक नाही पडली काय त्यांच्याकडे? फुकणी नाही पडली पण त्यांनी दारात एकीने तर चहा नाही पाजला आणि दुसरीने तर ती साखर बी नाही ताटात टाकली तोंडात घालायला. दाजी काळजी नाही काय ताई, तो आता लय दिवसातून आलेली आहे. जेवण बिवण करायचं मस्त काळजी करायचं. हा भाऊ जेवण त्यावर काळजी करायची नाही अजिबात. आता तू कोण नाही कसं काय नाही, त्यो नाही काळजी तसं नाही करत. करायची तुम्ही दाजी अजिबात. हा लय नको देऊ 30-40 असले तरी लय झाले दादा. बरं धर हे सगळे जाऊ तुला. हा बघा मी म्हणलं ना ते तसं नाहीये. मी कुठं काय म्हणतो आता तुम्हाला असं वाटत होतं सारेच भाऊ माझे सारखे सारखे नाहीये. दारात फुकणी आपडले आणि हिंडलो कसं असतं 2 वेगळे निघले म्हणून काही तो पण वेगळा निघणार का? ते वेगळा नाहीये, तो चांगला आहे. पहिल्यापासून त्यांनी मला ना कोणत्याच गोष्टीत ना आज कमीच केलेली नाही. दाजी आमची एकुलती एक बहीण आहे. हा तुमची नका म्हणू, फक्त तू म्हण. माझीच आहे ना मग. त्यांची काय त्या भाडकाऊंचं काय रुपया ताटात नाही टाकला, त्यांची काय बहीण काय दाजी. एक तर वर्षातून एक दिवस बहीण सणासुदीली त्यांना ताट मोकळ ठेवलं. हा ताट म्हणजे अहो मला काय माझी कमीत कमी त्या 2 साखरेचे दाणे तरी टाकायचे. ती ताई, थोरली तर म्हणली काळजी नाही, करू साखर नको काय तू. म्हणली माहिती अजून काय लागलं तर सांग. आहे? ती थोरली म्हणली साखरेत मुंगे झाले हा आणि दाखली म्हणली मला उशीर झाला, मला मला भावाकडे जायचंय म्हणे अर्जंट. पटकेच वळून घ्या, राखी बांधली चला म्हणले, आम्ही निघालो म्हणली. वळून सुद्धा दिलं नाही, नुसती राखी बांधली इडी वाकडी लगेच जा म्हणली तुम्ही. आता उगा तू चांगला आहे म्हणून ते ताट सुना नाही राहिलं, नाही तर बहिणी ताट कोणी सुना लावित नाही ना असं कसं काय? असं वाटलं होतं बाई मायाला येऊन पस्तावा झाला झालं नाही होतं नाही मला. काय काळजी नाही करायची. आपण तर त्या दोघांच्या परत दारात येणार नाही तुला सांगतो. नका येऊ. आलं तरी याच्याकडे येऊ खाऊ आपलं राहून निवांत जात जाऊ, पण त्या दोघांचं थोबड सगळं बघायची माझी इच्छा नाही आता. आणि त्यांचे विषय बी नको घेऊ माझ्या पुढे परत. नका हो एवढं ताण करू. नका म्हणजे काय जाऊ दाजी जाऊ द्या, लय रागू नका. काय रागू नका अरे, काय बोलत होतो ते आपलेच आहेत. बरं चल आटप जाऊ का आम्ही आता, लय उशीर झाला. दाजी थांबा, चहा पाणी तरी 2 घास खाऊन जा. लय उशीर झालाय वहिनी. लय उशीर झालाय. अजून यांची बहीण बी यायची ना घरी. आता काय ठीक आहे, होईल? तिला बी पटकन जायचंय. जावं लागेल आम्हाला. बरं हे धरा तुमच्या जवळ ठेवा. काय माझ्याकडे कसं मला इसर भुळी मी कुठं ठेवून जाते त्याच्यामुळे त्यांच्याकडे दिलेली बरी. चालतं, दाजी राहू. चल जाऊ का दादा? बरं ताट देतीलच, ते देतात त्यांचे देते ना, आपण काय संग न्यायचं आता. हवे तेवढं ते थोरले ताट पोच करा. बर बर देशील ना वहिनी? त्यातले 10 रुपये घे ना ते काढून. हा कारण काय होतं ते आपली लक्ष्मी महत्वाची. हा. बरं जाऊ का? हो दाजी. धन्यवाद. हे 10 रुपये हा, धरा तुम्ही ना. चहा पण नाही घेतला दाजी? नाही चहाचं काही नाही, आता जात वाटण बरं या परत निवांत. हा आणि काय काळजी नाही करायची. नाही त्या बिलकुल दोघांनी दिलं नाही काय मी आहे ना. हा मग तेवढं वावराला मदत कर थोडीशी. हा चालते दाजी. आता काय आमचे कांदे आहेत पण सध्या बाजार नसल्यामुळे आमचे रखडले जरा गंमत. हा तेवढं झालं की मग तुझे पैसे रिटर्न देऊन टाकू कांद्याच झाले. चालेल चालेल दाजी चालतंय. चल मग हा दाजी. चला दे आवाज. दादा छोट्या भावड्या जाते मग. हा बर 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 अरे चालतंय. या ना बाहेर जाते मी. निघाले काय? हा निघा आता त्या जातो ना, काय करता उशीर झाला. जेवण बनवलंय खीरपुरीचं. नाही नको आता यांची बहीण पण यायची घरी. दाजी जेवल्याशिवाय कसं काय झालं? काय जेवायला जातात नको आहे. अरे छोट्या इकडे ये तिथं कवर बायको काय पैसे दादा? काय नो. बहीण एवढ्या दिवसातून आली काय देता नाही आलं होय तुला? कोण म्हणतं असं? देता मग नाही आलं. परफुक नाही पडली होती तुझी. आणि काय छोट्या इकडून हो. एकुलची एक बहीण आहे. अहो भाऊजी त्यांच्या पाकिटात जेवढे पैसे होते का 25,000 असतील त्यात रुपया नाही ठेवला, सगळे दिलेत त्यांना आम्ही. नेटकेच आणले होते काढून 20,000 रुपये. अहो काय ताई खोटं बोलता. ताई तर म्हटलं 1 रुपया पण दिला नाही. साखर माहिती मुंग्या लागल्या म्हणल्या. अहो 20,000 रुपये टाकलेत तिला. तुला काय माहिती? नको बोलू. मी जास्त पैसे तू नको खोटं बोलू. तू काही टाकलं नाही असं ती सांगत होती. भाऊ 50,000 रुपये दिलेत आम्ही. ते म्हणलं काय मोठ्या अरे भावाने काहीच नाही दिलं. ताई तर मला म्हणली तुझ्या दोघांनी काहीच नाही दिलं. अरे 20,000 रुपये दिलेत मी. अरे मी सुद्धा दिले पैसे मला. पैसे काढून आणलेले. अहो यांनी पण दिले पैसे. अहो आता सुद्धा काढून आणलेत आम्ही उरलेले द्यायला. बरं बरं येते मी. बरं जाऊ का? नाही नका देऊ, जाऊ द्या. तू थांब तू थांब. तुम्ही सणासुदीच कशाला खोटं बोलत आहे? काय कारण आहे? खोटं काय आलं बोलतो? मी रक्षाबंधन 50,000 आहे. रुपये माझ्या हाताने टाकलेत.
विचार दिला पाकिट दाखव. अहो खोटं काय बोलत आहे? त्यांनी बी दिले असे ना आपण दिले यांनी दिले विचारील पैसे टाक आम्ही 50,000 दिलं. आम्ही पण मी दिले. जाईल. होतो त्यांच्या तू पण दिले 40. 40,000 दिले त्यांनी. 40. दाजी म्हणले जमीन घ्यायची म्हणलं धरावा पैसे ते म्हणजे दोघांनी काहीच नाही दिलं. आम्ही 50,000 काढून आणले म्हणलं जेवल्यावर त्यांना द्यावा वावर घ्यायला. आम्ही ऑनलाईन चुलत भाऊ बी आला भाऊ आता नेमकी वावळायला तर आता राखीच नाही राहिली. महाराज कधी आल तुम्ही काय नाही भाऊ आलतो यांना वावळायला पण यांच्यातच भांडणं पेटले. हा ना बरं ऐक ना दाद्या आलाय आता चहा पाणी जातो आम्ही. कुठे चालली तू? अरे नको आम्ही जातो आता. दादा सांग ना तू याला. नाही तर तुम्ही तसं जायचं नाही. साक्ष मोक्ष झाली काय पाहिजे. साक्ष मोक्ष साक्ष मोक्ष हे आमचे भांडण लावून नाही कशाची भांडणं लावून दिलेत? खरं खरं सांगितलं का नाही? म्हणतो पैसे नाही टाकले. नाही मी तर टाकले आम्ही पण टाकले. मी खरं खरं सांगितलं का नाही सगळ्यांना? आता या बघ खोटं बोलले का मी? तरी आम्हाला काय वाटतं का जाऊ दे, हा. त्यांच्या अधिकारी आता किती केलं तर राखी माझेच भाऊ बांधली, आहेत का संपला नाही? विषय. मग दादी असं कुठं ना दाजी गोड बोलू ना. आला बायकोला घेऊन. काय आलं कोणला आम्ही आतापर्यंत लुटलोय का? नाही लुटायचं जाऊ दे पहिले. नाही नाही आम्हाला थोडस ऐका ना तुम्ही दाजी तुम्ही थांबा. तुमची आम्ही सगळी गंमत पाहिली आता. 50,000 रुपये दिले. तुम्ही कसला नमुना आहे ना. आम्ही पण 40 दिले. हे का तुम्ही लुटलंय आम्हाला. काय लुटलंय आम्ही तुम्हाला? समजत नाही की तुम्ही आम्हाला लुटले पण वहिनी जास्त बोल नको. लुटलं म्हणजे माझे भाऊ आहेत माझा अधिकार आहे. लुटलं कशाचं याच्यात? यांना सांगताय यांनी नाही दिले यांना सांगताय त्यांनी नाही आमच्या दिले असं बायकाला का काही म्हणून? बोलू नको. अय बावड्या. बघा बायकोच्या मायाचा बहिणीला बोलत तू बहिणीला बोलत म्हणजे काय आता. बोलायसारखंच केलंय ना. मग काय चोऱ्या करून चाललो का तुमच्या दारातून आम्ही? पण खोटं बोलले. हा दाजी आहे ना आला. मी वावर घेतलं ना अमुक केलं आणि बायकोला तिकडं पटीलं घरी. तू जा या चालली इथं थांब. कमून चालली तिकडून? ऐकून घे ना जरा काय म्हणते. तर ह्याने माझ्याकडे आला पहिला. मी याला रक्षाबंधनचा उशीर झाला म्हणलं जाऊ द्या पटकन जायचंय त्यांना. ते आम्हाला लवकर जायचं. तिने ओवाळलं तिला 20,000 रुपये टाकले. थांबली पण नाही. दाजीचे पैसे घ्यायची घाई नाही. साईडचे पैसे घेतले खिशात घातले म्हणले आम्ही आता तिकडे जातो बावड्याकडे. हा मग त्याच्याकडे गेले. याला विचारायला काय सांग 50,000 रुपये काढले होते म्हणलं 40,000 रुपये टाकून 10,000 रुपयाची साडी आणि यांनी पण 40 दिले. दाजी असं नाही करायचं. ऐका कसं आहे बघा नाही जाऊ द्या पैसे घ्यायला. अरे दादा पण एक चहा सुद्धा नाही घेतलं माझ्यापाशी. अरे आता आम्ही जेवण केलंय घरी भोजन केलंय आमचं मन वाईट झालं. म्हणलं आता तुम्हाला दोघाला बी जेवायला बोलू म्हणलं. 40 टाकली. आता मला बहीण एवढ्या दिवसातून आली तिला मोकळं कसं पाठवा? वर गेले किती अरे आज रक्षाबंधन का नाही जाऊ द्या आपली सख्खी बहीण आहे आपल्याला एकुलती एकच बहीण आहे. आपण टाकले त्याचं काय नाही. जाऊ दे. आमचं देण्याबद्दल काहीच नाही. हा रुपये नाही असं बोला का नाही म्हणायचं? तुम्ही 1 मिनिट थांबा. जाऊ द्या आपण दिलंय बहिणीला दिलं ते काही वाईट नाही. पण आता काय करायचं आम्ही केलंय घरी स्वयंपाक. तुम्ही दोघ जण माझ्याकडे जेवायला यायचं. तुम्ही चौकात चला जेवायला आपल्या इथं. बरं का तुम्ही सगळे भावाकडे चालले होते पण अरे वहिनी अरे लुटलं ना पण ती गोड बोलून लुटलं. अरे जाऊ दे आता बहिणीलाच कर्म गेलं. त्यांना. आता दाजीला तर नाक राहायचं नाही दारात यायला पण. दाजीला चाटाळे दाजी परत येईल. चांगलं. चाटाळे दाजी चांगलं गोड बोलत आहे. काय अरे इतका पटकन पैसे घ्यायचा आणि खिशात ती बहीण घ्या आमची त्याच्याकडे द्यायचं. आपल्याला माहित नाही पहिल्यापासून तसंच आहे. उलटा 500 रुपये ठेवत होते मी इकडून खुणावलं सगळे द्या म्हणलं. याच्यामुळे मला 20,000 मला म्हणले बंडल टाका त्याच्यात. आणि आपल्या आपल्यात भांडणं लावून दिल्यात. हा बघा आपल्या आपल्यात दिलेत भांडण लावून. मोठा जाऊ द्या. मोठा भाऊ काय त्याच्या नुसती श्रीमंती. जाऊ द्या. यांना म्हणलं जाऊ दे देऊ नाही, 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 तायडीची काही चूक नाहीये त्याच्यात. तायडीची काही चूक नाहीये. तो दाजी चाठळे हा त्यांनी सांग नुसता लुटेरूच आहे तेव्हा ना आला का इकडून सासरवाडीहून किती मिळतं मेवण्याला किती लुटताय एवढंच पाहत असतो. अहो पण ते माती खा म्हणते ती माती खाईल का तिला कळायला पाहिजे ना. नाही दादा त्यांना शेवटी पण कसं सांगायला आहे पाहिजे ना. तिला नाही कळत. तुझ्या नवऱ्याचं ऐकावं लागणार तुला बी. बरोबर आहे. तिचं ऐकावंच लागणार ना नवऱ्याचं दाजीला. ऐकावं लागणार जीवनाचं काय. आता काय करा तुम्ही दोघं पण चला जेवायला. आज लय दिवसातून आपण एकत्र जेवण करू. चला आपण गोड करू आपली चला एकुलती एक महिने म्हणलं टाक पैसे इकडे चला. भावड्या ये बाहेर बस. हा इथं बसू चला. कशी भांडत बघितले का तू? बघा ना कशी लुटली. नाही तसे हातावाले असते काय. अरे रुपया नसता मिळाला 10 रुपये नसते दिले. नाही 10 रुपये टाकले असते पण जादा नसते टाकली. ते थोरला तर तुला ओढीतच होता. थांब मला साक्षी ते महाराज काय लावतो मोकळा आगीत तेल होतं मागून. अहो ते तर तुम्हाला माहित नाही पहिल्यापासून ती आहे ना त्याला घालूय. त्याने ती बडबड ऐकलं लगेच निघाला काय.
तिकडे ऐकले असन इकडे लगेच साय पाय निघला आणि मरून म्हणतो दाजीला चाटाळी हा तर ते पहिल्यापासून त्याला त्याला लुटायला पाहिजे होतं आजभर त्याच्याकडे जायला लागत होतं माझं ते डोकं होतं पण तुम्ही म्हणले आधी जा भावांकडे चल 10,000 टाकले असते त्याने म्हणलं बिगर या- बायकोचा मी म्हणलं यांना लुटलंय त्याला नंतर लुटावं म्हणलं मागून आता गपचूप चालला दांडेरी मार खावा लागला चला होय रे दादा ही राखी 10 रुपयाची आहे पण पैसे गेला तर वाईट वाटत नाही पण ते फसवून जेव्हा तिने मागितलं ना त्याचं लय वाईट वाटतं रे. अरे जाऊ दे आपण दिलंय बहिणीला दिलंय आपला दाजी चाठाळे त्याला काय करणार आपण करे बहीण चांगली बहिणीचं आपल्याला शेवटी बहिणीला दाजीला ऐकावं लागत आहे. त्यांनी काय केलं बहिणीला बहिणीला आपल्या तिकडं त्यांनी वावर पुढं घेतलं. करून वावराचं हा. कारण देऊन आणि हरामीने असं केलं की आपल्या इथं येऊन प्रत्येक भावाकडे वेगवेगळं सांगत गेला ते त्यांनीच काही टाकलं नाही त्यांनी काही टाकलं नाही असं करून त्या दाजीने ना आपल्या बहिणीला चांगलं गुंडाळलं क्लिअर आपली एकुलती एक बहीण आहे जाऊ दे अरे सगळं खरं आहे म्हणा पण असं नाही ना आपण काय दिलं नसतं का काय हा? दिलं तसं दाजीला कळून हा आपले मेवणे आहेत बा देण्यासारखे पण दाजीच लय गाड्याचा निघला मला नव्हतं माहिती दाजी एवढं चॅप्टर असं म्हणून येईल ना परत बरोबर त्यांनी नाही बघू परत येईलच ना थोबाड घेऊन तो पण हे आता क्लिअर झालं ना आपल्याला किती भांडण लागली असती पण मी तेच म्हणलं ना उद्या गैरसमज वाढला असते. अरे. ते आता तिच्या समोर क्लिअर झालं ते. आपण तिघ लुटलो ते जाऊ दे पण छोट्या हे वाचला ना तू वाचला रे बाबा तू दादा मी तुमचं काल ऐकून आलो मी तेच मला म्हणलं वाटलं आता काहीतरी झालंय दाजी आला म्हणजे पनवती झाली आहे. हा ना 1,20,000 झाले ते म्हणलं 2 लाख कम्प्लीट करा ना आता डायरेक्ट बरं झालं माझ्या घरी नाही आली. बरं तू लावून ऐकत होता सगळा किस्सा हा मी टायमाला आलोय उलटी आणि दाजीकडे एकदा जरा आपल्याला बघावंच लागणार आहे हा दाजी हा दाजी आता काय आहे ना दाजीला काय कमी राव एवढं वावर आहे आणि काय म्हणलं तुम्हाला कांद्याचे पैसे नाही आले अजून. कांद्याला भाव नाही म्हणे अहो, ऐकलं का काय? ताटं वाढले ते चला जेवायला वाढले का चला. ऐ, चला चला त्या दाजीला आहे ना बघू ना. ऐ, चल ऐ, तू पण चल जेवायला